कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चंचे हे लई तिखट आहे ग। आपण का नाही ते खारे शेंगदाणेच घ्यायला पाहिजे होते है ना। मम्मी मम्मी ठेवून दे कशाला खा ग। मम्मी आधिपती आलाय ठेव। मम्मी अगं बस की आता, ऐक की माझं थोडं। अगं मम्मी घरी जाऊ की, आपलं घर आहे, आपली माणसं आहेत, चल की मम्मी। अगं चंचे कुठली का आपली माणसं, सांग की कुठली माणसं आपली। तुला मी आण मला तू, आपणच आहोत ग एकमेकीच नाही। त्या घरात आपलं कोण नाही ग। ते घर तर कुठं राहिले आपलं, ज्या घरात आपली ताईच नाही त्या घरात मला नाही यायचं। ए मावशे आधिपती काय झालं, असं का बोलायला? आम्ही आहे की सगळी, चल घरला चल। काय इथं का थांबलं, चला। बघा की आधिपती, मी आधी तिला कवा धरणं सांगायले पण ऐकतच नाही। ए चला, इथं रस्त्यात तमाशा नको, चला। बघितलं चंचे आधिपती काय बोलले मला। आता आधिपती बी आपले राहिले नाही। तुम्ही काय म्हणलं मला, रस्त्यात तमाशा करू नकास वर, मी तमाशा करायला। बर काय झालं काय मावशी मला सांग। ए चंचे आता बाहेर का आलायचं तुम्ही? आता मी जर बोलले तर लहान तोंडी मोठा घास घेतलाय असं होईल। मम्मीलाच विचारा की तुम्ही। काय झालं मावशे? ठीक आहे, सांगाय नसलं जातो मी। आधिपती जावा, तुम्ही बी जावा। आम्ही काय हो, आम्ही आश्रित हो। त्या घरात आमसनी काय बी किंमत नाही हो। ज्या घरात आमसनी किंमत नाही तिथं आम्ही कशा पायी येऊ, कशा पायी राहू तिकडं, सांगा बरं। काय झालं, असं का बोलायलास? तुला कोण काय म्हणलं काय सांगू अधिपती, समजेच बोलते। अहो आम्ही का नाही सूर्यवंशांचा मान राखतोय, समजेच बोलत्या तो। माझी ताई नाही ना व घरात, म्हणून का नाही समध्याच्याच नजरेत का नाही आमसनी परकेपणा दिसतोय बघा। त्या घरात परकेपणा जाणवतो म्हणतो ना, आम्ही विचार केला का कोल्हापुरातच एक खोली घेते आणि पडेल ते काम करू, आम्ही आमचं भागू। शेवटी काय आहे ना, ताई स्वाभिमानी आहे, तिची म्या बहीण आहे, म्या बी स्वाभिमानी आहे। हार नाही मानणार नाही, तुम्ही नका सा आमची काळजी करू। ए नीट बोलू, पालाळ लावू नको। आधी डोसक्याला लय व्याप आहेत खंडीभर, त्यात हे नको परत। काय झालं नीट सांगा। हे बघा, हे असं असतंय तुमचं। तुम्हासनी का नाही आधिपती, मी माझ्या काही व्यथा सांगितलं का नाही का तुम्हासनी असं वाटतंय का मी तुमचे कान भरते। तरी मी चंचीनं म्हणत होते तू आधिपतीसनी फोन करू नकस, तरी कार्ती ऐकत नाही हो। अगं मम्मी, मी माझ्या सख्या आईला असं रस्त्यावर एकटीला सोडून त्या घरात परत कसं गेले असते ग? मला करमलं तरी असतं का ग मम्मी? आई विना जग नसतंय ग मम्मी। विचार की आधिपतीसनी, त्यासनी कळतंय, त्यांना खरं दुःख होतं। विचार काय झालं काय मावशी मला सांग। माझी शपथ आहे तुला, सांग काय पडती सांग। नाही आधिपती, तुम्ही आधी सुटली म्हणा बरं, सुटली म्हणा शपथ। जोपर्यंत तुम्ही सुटली शपथ म्हणत नाही का नाही, तोपर्यंत मी माझं तोंड नाही उघडणार। सुटली बोल। काय सांगू आधिपती, गण कसं सांगू सांगा बरं। आवत ते तुमचे सख्खे आई बाप आहेत म्हणताना मी काय तोंड उघडत नव्हते, पण आता तुम्ही शपथ घातल्या म्हणल्यावर मला भाग पाडलंस तुम्ही बोलाय। कसं आहे ना व, ताई गेल्याचं दुःख फक्त आपल्यालाच व्हायलं, तिचं जाण्याचं दुःख यातना फक्त आपल्याला व्हायलं। त्या दोघांनी काय बी पडलेलं नाही। म्हणजे बघा की मोठे मालक आणि ती चारूबाई, हे दोघं बी संसारात बुडल्या। तो त्यांचं कसं झालंय माहित आहे, म्हणजे ते जुन्या झाडाला नवी पालवी फुटते का नाही, तसं वागायला तो दोघं बी। ताई घराबाहेर आहे, त्याचं कुणाला बी काय बी वाटणं झालंय। नाही तुझ्या माहितीसाठी सांगतो, त्या चारूला तर मॅडम आहेत का नाही, त्यासनी आई साहेबांविषयी काहीच माहिती नाही, त्यामुळे त्यांचा विषयच नाही, ते बाजूला ठेव। आणि चारू सूर्यवंशीनं काय पडलेली असणार आहे ग? त्यासनी पडलेली असती तर त्यांनी असं हाताला धरून बाहेर काढलं असतं काय? त्यामुळे त्यांचा बी विषय सोड। बाकी मी दिवस रात्र शोध घेतोय, तू शोधतेस।
करायलाच नो प्रयत्न. हा हा वय तर करायला की म्या करायला. हा झालं तर मग. पण अधिपती तुमची बायको वय की अक्षदा बी मावशीची सूनच लागते ना. वरती तिच्या खऱ्या सासू सासऱ्यांच्या संसारात पार रमले. तसं बी अक्षदात आणि मावशी मध्ये इस्तव कुठं जात होता ना. ती कुठं शोधाशोध करते मावशीला शोधाया. पराधिपती मावशी तुमच्यासाठी दैवत आहे आणि आपल्या नवऱ्यासाठी जे दैवत असतं ते बायकोसाठी बी दैवतच असतंय. इसरली अक्षदा आहे. चंचे झालं तुझं. हा तुला माहित तर आहे काय मास्तरीन बाई काय काय करतात आणि काय नाही करत ते आई साहेबांनी शोधण्यासाठी. आधी माहित करून घे मग बोल. अगं त्यांच्या ओळखीच्या सगळ्या शाळा झालं, शिक्षण संस्था झालं, त्यांचे पदाधिकारी झाले, शिक्षक पालक शिपायापासून सगळ्यांना त्यांनी स्वतः फोन केलेले आहेत वैयक्तिक की आई साहेबांविषयी काही जरी पत्ता लागला, काही जरी माहिती मिळाली तरी आम्हाला सांगा. आणि रोज ते त्यासनी फोन करून अपडेट घेतात आणि आम्हाला देतात. ह्या घराच्या भल्यासाठी जेवढं करता येईल तेवढं त्या सगळं पहिल्यापासून करत असतात. त्यामुळे त्यांच्याविषयी तक्रारी मी ऐकून घेणार नाही. कळलं ना? मला खरंच कळत नाहीये. सगळे प्रयत्न करते मी पण असं का होत आहे. खरं तर इतक्या वर्षांनंतर आई आल्यात म्हटल्यावर बाबांनी आईंना एक क्षणही त्यांच्यापासून वेगळं सोडायला नाही पाहिजे. आणि आई तरी त्यांच्यापासून वेगळ्या कशा राहू शकतात काय माहिती. कुठल्याच प्रयत्नांना यश येत नाहीये. पण म्हणून प्रयत्न सोडून नाही चालणार. आई आणि बाबांमधली दरी मी मिटवणारच. मला काहीही करावं लागलं तरी चालेल. कारण मला हे घर एकत्र बघायचंय, हसतं खेळतं बघायचंय. बघितलं अधिपती, शेवटी तुम्ही बाजू कुणाची घेतली? तुमच्या बायकोची. मला माहिती होतं मी तुम्हाला काय बी बोलले का नाही तर तुम्हाला खोटच वाटणार. खरं कधी बी वाटत नाही माझं. नाही बाजू घ्यायचा प्रश्नच नाही. मी जे डोळ्याने बघितलं ते सांगितलं. त्यांचा हेतू काय असतो काय नाही मला चांगलं माहित आहे. हेतू चांगला असेल तिचा, पण तिच्यामुळे मोठ्या मालकासनी आबाद ठेंगणं झालंय. त्यांना तर वाटतच आहे का मावशी घरात परत येऊ नये म्हणून. त्यात नवीन काय मग सांग की. नवीन हेच आहे का तुमची बायको त्या चारूबाईसनी आणि मोठ्या मालकासनी हाताशी धरून आमचा सारखा पान उतारा करते, सारखं पाण्यात बघते आम्हाला. चंचू पात्र अगं माणसं ओळखाय शिक ग बाळा. आणि माणसं ओळखायला येत नसतील तर तोंड तरी बंद ठेवीत जा. तू तर आई साहेबांची बहीण आहेस की ग. तुला बी माणसं ओळखाय जमीन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.